मी डॉक्टर नीलिमा शिसोदे, श्री पंचकर्मा अँड ब्युटी क्लिनिक. आपण डायबिटीस रिव्हर्सल प्रोग्रामबद्दल काही भागांपासून बोलत आहोत. त्याच सिरीजमधला हा 13वा भाग, डायबिटीस रिव्हर्सल प्रोग्राम पार्ट 13. आज आपण बघणार आहोत की व्यायामाचं नक्की मधुमेह कमी करण्यामध्ये काय महत्त्व आहे. मधुमेहाचे 2 भाग आहेत हे तुम्हाला माहितीच आहे, टाईप 1 डायबिटीस आणि टाईप 2 डायबिटीस. टाईप 1 डायबिटीस जो आहे तो पूर्णपणे इन्सुलिनवर अवलंबून असलेला डायबिटीस आहे. इन्सुलिन जे आहे ते एक ॲनॅबॉलिक अशा पद्धतीचं हार्मोन आहे, म्हणजे त्यामुळे वजन वाढतं अशा पद्धतीचं हार्मोन आहे. आणि ते इन्सुलिन कमी असल्यामुळे होणारा असा हा डायबिटीसचा टाईप 1 हा प्रकार असतो. त्यामुळे त्यासाठी जेव्हा तुम्हाला व्यायाम करायचा आहे तेव्हा तुम्हाला खूप जास्त काळजी घ्यायची आहे, कारण व्यायामामुळे साखर ही अतिशय झपाट्याने कमी होते. आणि इन्सुलिनवर अवलंबून असलेला रुग्ण जर इन्सुलिन घेत असेल तर त्यावेळी त्याची शुगर व्यायामामुळे आणखीनच कमी होण्याची शक्यता असते. यावेळी त्याला व्यायाम सुरू करायच्या आधी फास्टिंग पी शुगर करणं आणि त्यानंतर जवळ साखरयुक्त काही पदार्थ बाळगणं हे व्यायामाच्या आधी आवश्यक आहे. आणि टाईप 2 प्रकारचा जो डायबिटीस आहे, जो इन्सुलिनवर डिपेंडंट नाही अशा पद्धतीचा डायबिटीस आहे, चुकीच्या आहारविहाराच्या जीवनशैलीमुळे किंवा अनुवंशिकतेमुळे तो झालेला आहे. असा हा टाईप 2 प्रकारचा जर डायबिटीस झालेला असेल तर अशा रुग्णाने मुळातच व्यायाम केलेला नाही आहे, आहाराच्या त्याच्या चुकीच्या सवयी आहेत आणि त्यामुळे तो त्याला झालेला आहे. अशावेळी अशा रुग्णासाठी व्यायामाचं महत्त्व हे खूप अधिक आहे. तर अशा रुग्णासाठी आपण आता बोलत आहोत. तर त्याने कुठल्या पद्धतीचा व्यायाम केला पाहिजे, का केला पाहिजे, आणि व्यायाम इतर आणखीन डिटेल भाग जो आहे तो आपण पुढच्या भागात बघू. पण एक आपण सुरुवात व्यायामाच्या बद्दलचं बोलण्यासाठी म्हणून या भागापासून केलेली आहे. आता व्यायाम केला तर तुम्हाला काय फायदा होणार आहे. पहिली गोष्ट म्हणजे रक्तातली जी साखर आहे ती कमी करण्यासाठी तुम्हाला इन्सुलिनवर अवलंबून न राहता आणि औषध गोळ्यांवर अवलंबून न राहता ती साखर कशी कमी करता येईल, तर ती व्यायामाच्या मदतीने नक्कीच कमी करता येईल. जर योग्य पद्धतीने व्यायाम केला तर तुम्हाला ती साखर कमी करणं अतिशय सहज शक्य आहे. त्याबद्दल आपण आता माहिती घेणार आहोत. व्यायामाने जेव्हा आपण साखर कमी करतो तेव्हा एकदा कमी झालेली साखर ही जवळजवळ 72 तासापर्यंत कमीच राहते. इतका त्याचा फायदा जास्त आहे. व्यायामामुळे जेव्हा आपण साखर कमी होते त्याचबरोबर आणखीन तुम्हाला काय फायदे होतात, तर मुख्य म्हणजे तुमचं वजन नियंत्रणात राहतं. आणि वजनाचा आणि डायबिटीसचा हा खूप घनिष्ठ संबंध आहे. तर वजन कमी करण्यासाठी म्हणून जे अनेक उपाय आहे त्यातला सगळ्यात चांगला उपाय, महत्त्वाचा उपाय हा तुमचा व्यायाम आणि आहार नियंत्रण हाच आहे. आता आहार नियंत्रणाबद्दल आपण आणखीन नंतरच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. यात आपण व्यायाम कसा करायचा आहे ते आपण आज बघणार आहोत. तर व्यायाम करताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही तुमच्या शरीराचं ऐकणं हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे आज तुमच्या मनात आलं आहे, उद्या लगेच तुम्ही तासभर व्यायाम करत आहात असं चालणार नाही आहे. व्यायामाची सुरुवात ही यथावकाश अशी शांतपणे केली पाहिजे. पहिली तर गोष्ट तुम्ही निश्चिती केली पाहिजे की उद्यापासून किंवा आजपासून मी व्यायाम करणार आहे आणि ते मी सातत्याने करणार आहे. हे अधिक महत्त्वाचं आहे. सातत्याने योग्य अशा पद्धतीने जर तुम्ही व्यायाम केला तरच तुम्हाला त्याचा मधुमेहापासून मुक्ती मिळवण्यासाठी उपयोग होणार आहे. अन्यथा आज उत्साहाच्या भरात तुम्ही खूप व्यायामाला सुरुवात केली, तासभर व्यायाम तुम्हाला करायला सांगितला आहे डायबिटीससाठी म्हणून 1 तासभर तुम्ही जोरात एक्सरसाइज सुरू केले, तर कदाचित तुमच्या काही अवयवांना दुखापत होऊन आणि तो व्यायाम करणं तिथेच थांबणार आहे. हे जर करायचं नसेल
तर पहिल्या दिवशी मुख्य म्हणजे निर्णय करायचा आहे की मला व्यायाम करायचा आहे आणि तो सातत्याने करायचा आहे. सातत्य म्हणजे कसं, जर तुम्ही सलग 21 दिवस एकच गोष्ट केली तर त्याची तुम्हाला सवय होते आणि त्यानंतर तुम्ही तो व्यायाम सोडत नाही. तर पहिली गोष्ट म्हणजे एकदा सुरुवात केल्यावर सलग 21 दिवस तरी मी ते करणार आहे हे तुम्ही ठरवायचं आहे आणि त्याप्रमाणे तुम्ही सुरुवात करायची आहे. अशी सुरुवात केल्यानंतर एकदा निश्चय केलेला आहे की मला आता आजपासून किंवा उद्यापासून मला व्यायाम करायचा आहे. सुरुवात केल्यानंतर पहिल्यांदा जो व्यायाम करायचा आहे कुठल्याही पद्धतीचा आपण आता तो सिलेक्ट करणार आहोत की आपल्याला कुठला व्यायाम करायचा आहे आणि तो एकदा सिलेक्ट केल्यानंतर तो तुम्हाला सातत्याने रोज हळूहळू वाढवत न्यायचा आहे आणि असा तो 21 दिवस तरी तुम्हाला कंटिन्यू करायचा आहे. यामध्ये सुरुवात करताना तुम्ही अतिशय थोड्या प्रकारे हळुवारपणे अशी सुरुवात करायची आहे. जर तुम्हाला चालण्याची सवय आहे, रोज तुम्ही 20 ते 25 मिनिट चालत आहात, तर आता ते 20-25 मिनटं तुम्हाला आणखीन थोडासा स्पीड वाढवून सुरुवात करायची आहे. म्हणजे अगदीच रमत-गमत आणि हळूवार जर तुम्ही 20-25 मिनटं अर्धा तास चालत असाल रोज, तर आता इथून पुढे 30 मिनटंच चालायचं आहे, पण ते थोडंसं झपाझप चालायचं आहे. जर तुम्हाला तुमच्या चालताना कुणाची तरी सोबत असेल, तुम्हाला 1, 2, 3 मैत्रिणी, मित्र कुणी असतील आणि त्याबरोबर तुम्ही चालत असाल, तरी काही हरकत नाही आहे. म्हणजे फक्त गप्पा-टप्पा मारत चालायचं नाही आहे, थोडंसं झपाझप चालायचं आहे. आणि त्याच्यामुळे काय होईल, कुणीतरी तुम्हाला सोबतीला असल्यामुळे जर तुम्ही दुसऱ्या दिवस गेला नाहीत, तर लगेचच तुम्हाला विचारणं होईल की का नाही तू येत आहेस? म्हणजे त्या इतरांच्या दबावामुळे तुम्ही रोजच चाल. यासाठी तुम्हाला हे अतिशय आवश्यक आहे. नंतर दुसरं गोष्ट आहे की तुम्ही थकलात. आता तुम्ही एकदा चालायला सुरुवात केली. 20-25 मिनटानंतर तुम्हाला एक हृदयावर ताण आल्यासारखा, दमल्यासारखं वाटायला लागलेलं आहे. तर त्यावेळेला तुम्ही लगेचच व्यायाम बंद करायचा आहे आणि थोडा वेळ थांबून दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि नंतरच पुढचा व्यायाम करायला सुरुवात करायची आहे. तर हे अतिशय महत्त्वाचं आहे की शरीराचं ऐकणं. तुम्हाला आज व्यायाम करायचा आहे, करावासा वाटतो आहे, पण तुम्हाला कुठेतरी दुखापत झालेली आहे, पाय दुखत आहे, कंबर दुखते, खांदे दुखते, काहीतरी दुखतं आहे आणि तरी तुम्ही आपला नेटाने करायलाच हवा म्हणून व्यायाम करत आहात. तर अशा वेळेला ती इंजुरी अधिकाधिक वाढू शकते आणि मग ती दुखापत काहीतरी वाढली की त्यानंतर पुढचा आणखीन 8-15 दिवस तुमचा व्यायाम पूर्णच बंद होणार आहे. तर हे टाळण्यासाठी तुम्ही शरीराचं ऐकून हळूहळू व्यायामाची इंटेन्सिटी जी आहे ती वाढवायची आहे. हे अतिशय महत्त्वाचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे एकदा तुम्ही व्यायाम केला की त्यानंतर तुमची रक्तातली साखर जी कमी होणार आहे, तर ती अधिक कमी होणार असली, जर तुम्ही औषधं घेत असाल, काहीतरी ॲलोपॅथीची सल्फोनिलयुरियाज वगैरे अशी काहीतरी औषधं घेत आहात, इन्सुलिन घेत आहात, तर तुमची साखर अतिशय कमी होण्याची पण शक्यता आहे. त्यामुळे व्यायाम सुरू करायच्या आधी काहीतरी शुगर कंटेंट तुमच्या जवळ आहे पर्समध्ये असं तुम्ही ठेवायचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे तुमचं ID, ज्याच्यावर तुमचं नाव, पत्ता, फोन नंबर असं सगळं लिहिलेलं आहे, असं ID पण तुमच्याजवळ असणं आवश्यक आहे. आणि त्यानंतर म्हणजे व्यायाम केल्यानंतर जर काही हायपोग्लायसेमिक झालात, चक्कर येऊन पडलात, गरगरल्यासारखं झालं, तर अशा वेळेला लगेचच तुमच्याकडे साखर असल्यामुळे तुम्ही ती लगेच घेऊ शकणार आहात आणि ID असल्यामुळे जर अगदी बेशुद्धच झालात तर कोणीतरी तुम्हाला मदत करू शकेल तुमच्या घरी पोहोचण्यासाठी. तर ह्या 2 गोष्टी लक्षात ठेवून तुम्ही करायचं आहे. नंतर व्यायाम सुरू करताना तुमचं वय, तुमची साखरेचं प्रमाण, तुम्हाला असलेली व्यायामाची सवय, या सगळ्या गोष्टी आपल्याला विचारात घेऊनच व्यायाम ठरवायचा आहे. हा व्यायाम प्रत्येकासाठी वेगळा असणार आहे. प्रत्येकासाठी एकच प्रकारचा व्यायाम हा कधीही उपयोगी नसतो किंवा आवडीचाही नसतो. एखाद्याला चालण्याचा व्यायाम हा आवडेल, एखाद्याला पळण्याचा व्यायाम आवडेल, एखाद्याला स्विमिंग आवडेल, एखाद्याला डान्सिंग जास्त चांगला व्यायाम वाटेल. स्विमिंग हा पण अतिशय चांगला परिपूर्ण एक्सरसाइज आहे.
शुगर कमी करायलाही त्याचा फार चांगला उपयोग होतो. पण तो सगळ्यांनाच उपयोगी असेल असं नाही. कोणाला स्विमिंग येतही नसेल किंवा आवडतही नसेल, पाण्याची भीती वाटत असेल, काहीही असेल. पण तुमच्या आवडीचा व्यायाम कुठला आहे ते आपल्याला शोधायचं आहे आणि त्यानंतर तिकडे पुढे वाटचाल करायची आहे. नंतर जिमचे जे एक्सरसाइज आहेत, हेवी एक्सरसाइज आहेत, ते सुद्धा अतिशय उपयुक्त आहेत, अतिशय जास्त वाढलेली साखर कमी करण्यासाठी. पण म्हणून तुम्ही पहिल्याच दिवशी लगेच जिम अतिशय जास्त प्रमाणात नाही करू शकत. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, सुरुवात करताना जिममधले सुद्धा हलके व्यायाम आधी तुम्हाला सुरुवात करायची आहे. नंतर त्याची हळूहळू इंटेन्सिटी वाढवायची आहे. व्यायामाचा विचार करताना FAR फार याचा आपल्याला विचार करावा लागतो. F म्हणजे फ्लेक्झिबिलिटी. तर काही व्यायाम असे असतात की ते आपल्या शरीराची फ्लेक्झिबिलिटी वाढवतात, लवचिकता वाढवतात. आणि असे लवचिकता वाढवणारे जे व्यायाम आहेत ते साधारणतः सगळ्या पद्धतीचे प्री योगा किंवा प्री एक्सरसाइजचे जे व्यायाम आहे, म्हणजे ज्याच्यामध्ये आपण काही सांध्यांच्या विशिष्ट हालचाली करतो, म्हणजे ॲबडक्शन, ॲडक्शन, रोटेशन. म्हणजे प्रत्येक सांधा हा जवळ घ्यायचा, लांब करायचा शरीरापासून, किंवा मग त्या सांध्याचं चक्राकार असं रोटेशन करायचं. एकदा उजवीकडून, एकदा डावीकडून, एकदा क्लॉकवाईज, एकदा अँटी क्लॉकवाईज. तर हे जे व्यायाम असतात हे प्रत्येक सांध्याचे तुम्ही करणार आहात. आणि त्याच्यामध्ये काही वेळा थोडंसं शरीरातलं म्हणजे 2 पायांमधलं अंतर वाढवणं, जवळ घेणं, खांद्यांमधलं पण अंतर म्हणजे हात लांब न्यायचे शरीरापासून, जवळ आणायचे. तर अशा पद्धतीचे हळूवार तुमची फ्लेक्झिबिलिटी, कारण की काय आहे, रोज तुम्ही व्यायाम केलेला नाही आहे, कित्येक वर्ष तुम्ही व्यायाम केलेला नाही, शाळेतल्यानंतर तुम्ही कधी खेळला नाही आहेत, तर मग एकदम व्यायाम सुरू करताना तुमच्या स्नायूंची फ्लेक्झिबिलिटी कमी असल्यामुळे तुम्हाला दुखापत होण्याची शक्यता आहे. अशा वेळेला फ्लेक्झिबिलिटी वाढतील असे व्यायामाने तुम्हाला सुरुवात करणं गरजेचं आहे, ते महत्त्वाचं आहे. दुसरे असतात ए म्हणजे एरोबिक्स, म्हणजे ज्याच्यामध्ये तुम्हाला किंवा त्याच्यामध्ये आपण कार्डियक एक्सरसाइज म्हणू शकतो, जॉगिंगसारखे प्रकार आहेत, स्विमिंगसारखे, सायकलिंगसारखे. तर हे सगळे तुमचे एरोबिक्स अशा पद्धतीचे एक्सरसाइज आहेत. त्याच्यामध्ये पुढे आणखी इंटेन्सिटी वाढल्यानंतर तुम्ही डान्स वगैरे सारख्या गोष्टी करू शकता. आणखीन खेळण्याचे प्रकार, बॅडमिंटन, व्हॉलीबॉल, क्रिकेट, जे काही तुम्हाला आवडत असेल ते, तर त्या पद्धतीने खेळण्याच्या प्रकारामधले तुम्ही व्यायाम करू शकतात. याच्याने तुमचा हळूहळू मसलचा टोन वाढत जाणार आहे, मसलची इलॅस्टिसिटी वाढत जाणार आहे. काय असतं, तुम्ही जेव्हा व्यायाम करता तेव्हा व्यायाम करताना खूप जेव्हा स्ट्रेनस एक्सरसाइज केला जातो तेव्हा स्नायूंमध्ये लॅक्टिक ॲसिड वाढतं, म्हणजे शरीरामध्ये लॅक्टिक ॲसिडचं प्रमाण वाढतं आणि ते स्नायूंच्या ठिकाणी जाऊन पोहोचतं. ते अम्लता शरीराची वाढते, त्यामुळे तुमचं शरीर जे आहे ते असं दुखायला लागतं. सगळ्या स्नायू असे दुखावले जातात, त्यांना सूज येते आणि मग सगळं अंगही दुखायला लागतं. जर तुम्ही खूप जास्त व्यायाम सुरुवातीलाच केला तर अंगदुखीमुळे तुम्ही बेजार व्हाल आणि त्याच्या पुढचा तुमचा व्यायामाचा उत्साह हा थांबणार आहे. जरी तुम्हाला कितीही पटलं की याच्याने माझी साखर कमी होणार आहे, तरी तुम्ही तो कंटिन्यू करू शकणार नाही आहात. तर असं आपल्याला काहीही करायचं नाही, आपल्याला हळूहळू सुरुवात करायची सगळ्या गोष्टीला. आणि नंतर तो आर येणार आहे, म्हणजे ज्याच्यामध्ये रेझिस्टन्स आपण वाढवणार आहोत शरीराचा. तर जेव्हा ही रेझिस्टन्स वाढवायचा आहे तर तो कशाने वाढणार आहे, तो सगळ्या तुमच्या जिमच्या व्यायामांनी वाढणार आहे, किंवा खूप जास्त वजन उचलण्याचा व्यायाम आहे, डंबेल्स वगैरे मोठ्या मोठ्या वजनाचे उचलणार आहात, किंवा घरगुतीसुद्धा तुम्ही काही करू शकता की वजन उचलणे आणि खूप मोठ्या मोठ्या प्रकारचे स्ट्रेनस एक्सरसाइज करणे. तर हे जे आहे पुशअप्स करणे, अशा पद्धतीच्या जो व्यायाम आहेत तो तुमचा शरीराचा, बॉडीचा रेझिस्टन्स वाढवायला मदत करणार आहे. तर आपल्याला FAR तिन्ही प्रकारचे एक्सरसाइज करायचे आहेत, पण ते आपल्याला हळूहळू करायचे आहेत, आपल्याला झेपतील अशा पद्धतीने करायचे आहेत, तरच आपल्याला त्याचा फायदा होईल. हा रेग्युलर व्यायाम केल्यामुळे तुम्हाला काय फायदा होणार आहे, तर सगळ्यात महत्त्व तुमचं वजन कमी राहणार आहे, वजन मेंटेन होणार आहे किंवा जे जास्त असेल ते कमी होणार आहे. दुसरं म्हणजे तुमचा डिस्लिपिडेमिया, म्हणजे शरीरामध्ये वाढलेलं कोलेस्ट्रॉलचं प्रमाण, ट्रायग्लिसराईडचं प्रमाण,
हे तुमचं नियंत्रणात येणार आहे. तुमचं वाईट पद्धतीचं कोलेस्ट्रॉल जे आहे ते कमी करायला तुम्हाला मदत होणार आहे. आणि त्यासाठी तुम्हाला व्यायामाची अतिशय आवश्यकता आहे. कारण डायबिटीसमुळे जी कार्डियाक रिस्क तुमची वाढलेली आहे, पुढे जाऊन जे तुम्हाला हृदयाचे आजार होऊ शकणार आहेत, ते होऊ नये यासाठी तुम्हाला व्यायाम हा गरजेचा आहे. दुसरं म्हणजे आणखीन काय होणार आहे, तुम्हाला एक थोडंसं फ्रेशनेस वाटणार आहे. तुम्ही रेग्युलर एक्सरसाइज केल्यामुळे तुम्हाला काय होतं की अतिशय छान हलकं वाटतं, तुमची कामाची कॅपॅसिटी वाढते आणि तुम्ही हेल्दी आहात, आनंदी आहात असा एक फील येतो. लाघवम कर्म सामर्थ्यम व्यायामात उपजायते. व्यायामाने शरीराला लघुता येते, हलकेपणा येतो आणि तुमचं काम करण्याची शक्तीसुद्धा वाढते. नंतर काय होतं, अग्निदीप्त होतो, म्हणजे तुमची भूक ही चांगली वाढते आणि त्यामुळे साहजिकच भूक चांगली वाढली, पचनशक्ती चांगली वाढली की तुमचं खाल्लेलं अन्न पचवून त्यापासून फक्त साखरच न निर्माण होतं ना, इतर चांगले घटक निर्माण होतील आणि अशा पद्धतीने तुम्ही अतिशय हेल्दी असं आयुष्य सुरुवात करू शकाल. त्यामुळे व्यायामाचं महत्त्व हे अनन्यसाधारण आहे आणि रोज 1 तास व्यायाम तुम्हाला साखर कमी करण्यासाठी आवश्यक आहे. 30 मिनिट तुम्ही चालण्याचा व्यायाम केला तर तुम्ही फक्त हेल्दी राहू शकाल, स्वस्थ राहू शकाल. पण जर तुमची वाढलेली साखर, वाढलेलं वजन कमी करायचं असेल तर किमान 1 तास व्यायाम रोज करणं हे अतिशय आवश्यक आहे. या छोट्याशा टिपवर मी माझं आजचं बोलणं संपवते. याचसारखे आणखीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि डायबिटीस रिव्हर्सल प्रोग्राममध्ये सहभागी होण्यासाठी यूट्यूबची जी ही सिरीज आहे डायबिटीस रिव्हर्सल प्रोग्राम, याचे आत्तापर्यंत 13 भाग झालेले आहेत. तर हे तुम्ही नक्कीच माझ्या लिंकमध्ये जाऊन बघा. थँक्यू फॉर वॉचिंग. हॅव अ गुड डे.